कापूस पिकावर दुसरी फवारणी कधी घ्यावी, या फवारणीसाठी औषधे निवडताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, या सर्व गोष्टी व कापूस पिकावर दुसरी फवारणी निर्णायक कशी असते पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक माहिती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, कापूस पिकावर दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी किंवा कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच घ्यावी. दुसरी फवारणी करतेवेळी आपले कापूस पीक साधारण 45 ते 55 दिवसादरम्यान असते. या कालावधीत कापूस पीक वाढीच्या अवस्थेत तसेच पाते धारणीच्या अवस्थेत असते आणि कुठे कुठे तुरळक ठिकाणी फुले लागण्यास सुरुवात होणार असते आणि यामुळे दुसरी फवारणी निर्णायक असते. म्हणून आपण अशी औषधे पाहूयात जेणेकरून कापूस पिकावरील रस शोषक किडी म्हणजेच मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरे माशी व रोगांवर नियंत्रण मिळेल. तसेच कापूस पातेधारणा व जोमदार वाढीसाठी या औषधाचा उपयोग होईल. मित्रांनो, जर आपण पहिली फवारणी ओलाला कीटकनाशक वापरले नसेल तरच आपण या दुसऱ्या फवारणीसाठी ओलाला आणि बायोआर 303 यासोबत नेटिव्हो बुरशीनाशक व 19-19-19 हे विद्राव्य खत वापरून फवारणी घ्यायची आहे. किंवा जर आपण पहिली फवारणी करताना ओलाला वापरले असेल तर आपण या दुसऱ्या फवारणीसाठी फ्लाय गोल्ड हे कीटकनाशक घ्या. यामध्ये 3 घटक आहेत, ज्यामध्ये पहिला घटक आहे डायफेनथ्युरॉन 18%. यामुळे पांढरे माशी आणि थ्रिप्स 100% नियंत्रणात येतील. तसेच रसशोषक किडींची अंडी व पिल्ले देखील नष्ट होतात. याच औषधात आणखी एक दुसरा घटक आहे, तो म्हणजे फिप्रोनिल 8%. यामुळे थ्रिप्स आणि पाने खाणाऱ्या अळ्या नियंत्रणात येतील. आणि या औषधातच आणखी एक तिसरा घटक आहे, तो आहे डिनोटेफ्युरॉन 5%. यामुळे मावा व तुडतुडे नियंत्रणात येतात. अशा प्रकारे हे फ्लाय गोल्ड जे औषध आहे ते ट्रिपल ॲक्शन फॉर्म्युला असलेलं औषध आहे. फ्लाय गोल्डसोबत आपल्याला नेटिव्हो बुरशीनाशक आणि 19-19-19 हे विद्राव्य खत वापरायचं आहे. जर आपल्याला फ्लाय गोल्ड मिळत नसेल तर या औषधामध्ये जे पण घटक आहेत डायफेनथ्युरॉन, फिप्रोनिल आणि डिनोटेफ्युरॉन हे तिन्ही घटक एकत्र असणारं कुठलंही एक औषध दुसऱ्या कंपनीचं आपण घेऊ शकतात. मात्र त्या एकाच औषधात हे तिन्ही घटक असायला हवेत. किंवा जर हे तिन्ही घटक एकाच औषधात असतील असं जर औषध आपल्याला मिळालंच नाही तर मग अशा वेळी आपण ॲसिटामिप्रिल घटक असणारे कोणतेही एक कीटकनाशक घ्यायचं आहे. त्यासोबत इसाबियन टॉनिक आणि नेटिव्हो बुरशीनाशक आणि यासोबत 19-19-19 हे विद्राव्य खत. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी 3 कॉम्बिनेशन सांगितले आहेत. त्यापैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनची आपण निवड करून दुसरी फवारणी घेऊ शकता, जेणेकरून सर्व प्रकारची रसशोषक कीड तसेच बुरशीजन्य रोगांवर आपल्याला नियंत्रण मिळेल व कापूस पिकाची जोमदार वाढ होऊन पातेधारणा व हिरवेगारपणा येईल.